हे गाइस, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स, द नॉलेज ऑफ ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. मी ॲडव्होकेट पल्लवी गावंडे पुन्हा तुमच्यासोबत आलेले आहे द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टची लेक्चर सिरीज घेऊन. यामध्ये आपण सेक्शन 90पर्यंत कव्हर केलेलं आहेत आणि आज आपण सेक्शन 20, 21 आणि 22 हे तीनही सेक्शन इथे बघणार आहोत. So section 20, tenant's right to give a notice to landlord of his intention to occupy a tenement in new building. ओके, टेनंट्स राईट्स बद्दल बोलत आहे तिथे सेक्शन 20 मध्ये. कशाचा राईट आहे? टू गिव्ह अ नोटीस टू द लँडलॉर्ड ऑफ हिज इंटिमेशन्स टू ऑक्युपाय टेनमेंट इन अ न्यू बिल्डिंग. जेव्हाही कधी एक डिमॉलिश केलेली बिल्डिंग त्यानंतर न्यू बिल्डिंग रेडी होती आहे लँडलॉर्डकडून आणि इथे लँडलॉर्डनी कोर्टामध्ये गेला आहेत किंवा टेनंटला काढलेला आहे बाहेर फॉर द पर्पज ऑफ डिमोलिशिंग द बिल्डिंग. मग तिथे न्यू बिल्डिंग तयार होणार, तर ही न्यू बिल्डिंगमध्ये तुम्हाला तयार झाल्यानंतर टेनंटला पुन्हा तिथे राहायला यायचं आहे का याचं इंटिमेशन देणं लँडलॉर्डला गरजेचं आहे की हो, मला तुमच्या प्रॉपर्टीवर तुमची नवीन बिल्डिंग जशी तयार होईल तशी मी पुन्हा तिथे तुमच्याकडे राहायला येणार आहे. तर आता ते कशा पद्धतीने राहायला येणार, काय राहायला येणार, की आधी जे रेंट होता त्याच रेंटने येणार की रेंट वाढवणार आहेत, की जिथे ज्या जागेवर त्या बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरवर 4th फ्लोअरवर जिथे मी राहायचो आधी तिथेच मी राहायला येणार आहे का, ह्या सगळ्या कंडिशन्स ज्या काही आहेत ते टर्म्स अँड कंडिशन ॲज पर युअर कॉन्ट्रॅक्ट ह्याबद्दल इथे हा सेक्शन बोलतोय 20 की इंटिमेशन द्यावं पुन्हा राहायला येण्याचं. Where a decree for the eviction has been passed by the court on the ground specified in clause I of subsection 1 of subsection 16, the work demolishing the premises and of the erection of a new building has been commenced by the landlord, the tenant may, without prejudice to the provision of subsection 2, 3D of section 6 of section 16, within 6 months from the date on which he delivers the vacant possession of the premises to the landlord, give notice to the landlord of his intention to occupy the tenement in a new building on its completions on the following condition, namely. तर इथे म्हटलं आहे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही वॅकेट केलेलं आहे पोझिशन, ज्या दिवशी तुम्ही सोडून गेलेले आहेत तिथे 6 months बिफोर टेनंटला लँडलॉर्डला इंटिमेशन देणं गरजेचं आहे, नोटीस देणं गरजेचं आहे 6 महिन्याची की आम्ही इथे तुमची बिल्डिंग झाल्यानंतर राहायला येण्याची इच्छा व्यक्त करतोय. ओके, तर पण इथे काही कंडिशन्स दिल्या समोर, त्या कंडिशनही इथे फुलफिल करणं गरजेचं आहे. सो काय कंडिशन्स आहे? तो बिल्डिंग ऑन इट्स कंप्लेशन झाल्यानंतर काय कंडिशनवर इथे तो राहायला येणार आहे? दॅट ही शॅल पे द लँडलॉर्ड स्टँडर्ड रेंट इन द रिस्पेक्ट ऑफ द टेनमेंट. डेफिनेटली की मी जो काही स्टँडर्ड रेंट आहे तो तुम्हाला पे करायला तयार आहे आणि पे करणार आहे. सो प्रोव्हाइडेड दॅट इन रिस्पेक्ट्स ऑफ ए रेसिडेन्शियल टेनामेंट द टेनंट्स कन्सर्न शॅल नॉट बी रिक्वायर्ड टू पे रेंट इन रिलेशन टू द एरिया ॲट मोर दॅन डबल द रेट ॲट विच ही पेड रेंट फॉर हिज फॉर्मर प्रिमायसेस इमिडिएटली बिफोर हिज इविक्शन अंडर द डिक्री अनलेस द लँडलॉर्ड ऑब्टेन अन ऑर्डर ऑफ द कोर्ट फिक्सिंग द स्टँडर्ड रेंट इन रिस्पेक्ट्स ऑफ द टेनामेंट ॲट हायर रेट. ओके, स्टँडर्ड रेंट तर तुम्हाला द्यायचं आहे, मान्य आहे, पण जरी थोडाफार इथे चेंजेस झाले असेल किंवा काही झालं असेल तरी पण इथे लँडलॉर्ड जो आहे तो रेंट तुम्हाला वाढवू शकतो. ओके, पण इतकाही रेंट वाढू शकत नाही, इतकाही रेंट हायर करू शकत नाही की जो डायरेक्टली जेवढा पहिले तुम्हाला रेंट होता आधी टेनंट होतात तुम्ही तर त्याच्या दुपटीपेक्षा जास्त असावा. ठीक आहे की नाही? तर इथे म्हटलं आहे बघा, फॉर्मर प्रिमायसेस इमिडिएटली बिफोर इज इविक्शन द स्टँडर्ड रेंट इन रिस्पेक्ट्स ऑफ ए टेनामेंट ॲट हाय. So the tenant concerned shall not require to pay rent in the area that more than double. ठीक आहे, तर इथे दुपटीपेक्षा जास्त नसावा जो काही तुम्हाला आधी रेंट होता त्यापेक्षा, पहिली कंडिशन आहे. पण तरीही जर जो काही ही रेंट कोर्टाने ॲज अ स्टँडर्ड रेंट म्हणून फिक्स करून दिला आहे तो मात्र तुम्हाला द्यावा लागणार आहे. म्हणजे इथे 2 सिच्युएशन आहेत की पहिले तर जेवढा स्टँडर्ड रेंट होता कोर्टाने फिक्स करून दिला तुम्ही देऊ शकत होता, पण लँडलॉर्ड न्यू बिल्डिंग आहे म्हणून दुपटीपेक्षा जास्त रेंट तुमच्याकडनं घेऊ शकत नाही. पण जर दुपटीपेक्षा जास्त असो किंवा कमी असो काहीही असो, जर कोर्टाने तो रेंट स्टँडर्ड रेंट म्हणून फिक्स करून दिला असेल तर मग तुम्हाला तेवढा द्यावंच लागणार आहे. That his occupations of the tenement shall save as provided in conditions A, B on the same terms and condition on which the occupied the premises immediately before the eviction. ओके, ज्या अटीवर तुम्ही सोडून गेला होता तेव्हा ज्या काही अटी टाकल्या होत्या तुम्ही आणि मान्य केल्या होत्या दोघांनी त्याच अटी इथे कंपल्सरी पुढेही कंटिन्यू राहणार आहे आणि त्या अटी मात्र तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे.
21 मध्ये लँडलॉर्ड टू इंटिमेट टू टेनंट डेट ऑफ कम्प्लेशन्स अँड टेनंट्स राईट टू ऑक्युपाय प्रिमायसेस इन अ न्यू बिल्डिंग. लँडलॉर्ड इंटिमेशन करेल, लँडलॉर्डची ड्युटी आहे इंटिमेट करण्याची टू द टेनंट डेट ऑफ ए कम्प्लेशन अँड टेनंट राईट टू ऑक्युपाय द प्रिमायसेस इन न्यू बिल्डिंग. लँडलॉर्ड इंटिमेशन करून सांगणार आहे टेनंटला की आता या दिवशी न्यू बिल्डिंग तयार होती आहे, कम्प्लेशन होती आहे आणि इथे टेनंट जो आहे तुमच्याकडे न्यू बिल्डिंगमध्ये राहायला येऊ शकतो. हा टेनंटचा राईट आहे. The landlord shall not less than 3 months before the date on which the erections of a new building or as the case may be new floor or floor is likely to be completed intimate the tenant the date on which the said erection shall be completed. लँडलॉर्डला नॉट लेस दॅन 3 months. ओके, ज्या दिवशी तुमचं बांधकाम कंप्लीट होणार आहे त्याच्या 3 महिने आधी लँडलॉर्डला टेनंटला नोटीस देणं गरजेचं आहे की आता या तारखेपासून 3 महिन्यामध्ये डेट जे काही बांधकाम आहे ते कंप्लीशन होत आहे आणि ती डेटही मेन्शन करू शकता किंवा तुम्ही महिनेही टाकू शकता की 3 महिन्यामध्ये इथपर्यंत, या महिन्यामध्ये असं वगैरे काही पण. सो अशा प्रकारे तुम्ही तिथे देऊ शकता आणि 3 महिन्याची नोटीस 3 महिने आधी नोटीस देऊन कळवावे, इंटिमेशन द्यावे लँडलॉर्डनी टेनंटला की इथे काम कंप्लीट होत आहे, तुमची राहण्याची इच्छा काय आहे व्यक्त करण्यासाठी इंटिमेशन देणं गरजेचं आहे. ऑन द सेड डेट द टेनंट शॅल बी एंटायटल टू ऑक्युपाय द प्रिमायसेस असाइन टू हिम बाय द लँडलॉर्ड. ओके, डेट सांगायची आहे आणि एंटायटल टू ऑक्युपाय द प्रिमायसेस असाइन टू हिम बाय द लँडलॉर्ड. आणि लँडलॉर्ड इथे डायरेक्टली असाइन पण करतं की कंप्लीट होत आहे, तर हे डायरेक्टली इंटिमेशन सांगत आहे की त्यांची इच्छा आहे तुम्हाला पुन्हा तिथे राहायला घ्यायची. 2 मध्ये 2A if the tenant fails to occupy the premises within the period of 1 month from the date on which he is entitled to occupy is under subsection 1, the tenant's right to occupy the said premises under the said subsection shall terminate and the landlord shall be entitled to recover from the tenant a sum equal to 3 times the amounts of the monthly standard rent in respect of the premises. So ज्या दिवशी तुम्हाला इथे नोटीस मिळाली की या दिवशी आपलं काम कंप्लीट होणार होतं तिथून तुम्ही 1 महिन्याच्या आत राहायला जायला पाहिजे किंवा राहायचं जे काही आहे ते इंटिमेशन तरी द्यायला हवं. सो टेनंट्स राईट टू ऑक्युपाय द सेड प्रिमायसेस अंडर द सेड शॅल टर्मिनेट. जर तुम्ही गेला नाही ते 1 महिन्यात राहायला तर तुमचा इथे जो काही राईट होता तो टर्मिनेट होणार आहे. मग त्याच्यानंतर लँडलॉर्ड शॅल एंटायटल टू रिकवर फ्रॉम द टेनंट अ सम इक्वल टू 3 times द अमाऊंट्स ऑफ द मंथली स्टँडर्ड रेंट इन रिस्पेक्ट्स ऑफ द प्रिमायसेस. जेवढा काही तुम्हाला प्रिमायसेस जो काही स्टँडर्ड रेंट होता त्याच्या टिपटीने त्याने भाडे वसूल करू शकतो. कोण? लँडलॉर्ड भाडे वसूल करू शकतो जर टेनंट फेल झाला तर ऑक्युपाय करण्यासाठी. बी मध्ये इफ द लँडलॉर्ड फेल्स विदाउट रिजनेबल एक्सक्यूज टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 1 और प्लेस द टेनंट इन ऑक्युपेशन ऑफ द प्रिमायसेस ही शॅल विदाउट प्रिजुडाइज टू हिज लायबिलिटी to place the tenant or vacate the possession of premises on convictions punishable with imprisonment of a may extend to 3 months or with fine which may extend to 5,000 rupees or with both. तर इथे म्हटलं आहे सबसेक्शन 1 मध्ये जे सांगितलं होतं की लँडलॉर्डनी 3 महिन्याची नोटीस द्यावी एक्सेट्रा एक्सेट्रा. इथं लँडलॉर्डची ड्युटी होती इंटिमेशन करण्याची. लँडलॉर्ड कुठल्याही प्रकारची ड्युटी निभवत नसेल, लँडलॉर्ड फेल्स होत असेल तर इथे 3 महिने पुन्हा 5,000 इथे तुम्हाला पनिशमेंट दिलेली आहे. Subsection 22 recovery of a possession in case of a tenancy created during a service period. ओके, सर्व्हिस पिरियड हेही आपण सेक्शन 16 मध्ये पाहिलं आहे की जेव्हा सर्व्हिस टेनन्सी असते तेव्हा सर्व्हिस संपल्यानंतर जे काही एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयमधलं रिलेशन संपल्यानंतर टेनन्सी ही टर्मिनेट होते. तर बघूया रिकव्हरी ऑफ पोजेशन इन केस ऑफ ए टेनन्सी क्रिएटेड ड्युरिंग द सर्व्हिस पिरियड. क्रिएट केली आहे सर्व्हिस पिरियडवर. where any landlord intends to let any premises or any part thereof belonging to the him to employ such a landlord and the employee may enter into the agreement in a writing to create a service tenancy in respects of the said premises or any part thereof and notwithstanding anything contained in this act the tenancy so created shall remain in force during the period of a service or employment of the tenants with the landlord. ओके, तर इथे जी टेनन्सी तुमची ठरवून दिलेली आहे तुम्ही ती जोपर्यंत सर्व्हिस राहणार आहे तोपर्यंतच तुम्हाला तिथे किरायाने राहता येतं. ज्या दिवशी सर्व्हिस संपेल त्या दिवशी तुम्हाला ती टेनन्सचे प्रिमायसेसही सोडून जाणे गरजेचं आहे. जिथे की एक मोठी कंपनी आहे, तुम्ही तिथे काम करता, तिथे एम्प्लॉई आहात आणि त्या कंपनीचे
क्वार्टर्स पण आहेत, फ्लॅट्स पण आहेत, तिथे तुम्ही राहता, बट तुम्ही ॲज अ सर्वंट म्हणून राहता. ज्या दिवशी तुमची सर्व्हिस संपणार त्या दिवसापासून तुमचा रेंटचा जो काही ॲग्रीमेंट आहे तोही खतम होणार आहे सायमल्टेनियसली. सेकंड, आफ्टर द क्रिएशन ऑफ द सर्व्हिस टेनन्सी अंडर सबसेक्शन 1, इफ द टेनंट ceases to be in the service of a employment of a said landlord either by retirement, resignation, termination of service, death, or for any other reason, the tenant or any other persons residing with him in a claim or claiming under him fails to vacate such a premises or any part thereof immediately, then notwithstanding anything contained in this act or in any other law for the time being in force, the competent authority shall, if it satisfied on application made to it behalf of such a landlord within 30 days, make an order that the tenant or any such a persons aforesaid shall place the landlord in vacant possession of such a premises or part thereof, and on their refusal or failure to do so, the competent authority may proceed to take actions अंडर सबसेक्शन 45. तर इथे म्हटलं आहे जेव्हा ही जी टेनन्सी सर्व्हिसमध्ये क्रिएशन झालेली आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस संपल्यानंतर टेनंटला निघून जाणे आवश्यक आहे. जर टेनंट असं करत असेल, निघून जात नसेल, तर लँडलॉर्ड तिथून 1 मंथमध्ये, ठीक आहे, 30 दिवसाच्या आत अर्ज करू शकतो कोर्टाला किंवा जी काही कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे त्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीला, आणि ती कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑर्डर करणार आहे की सर्व्हिस संपली तर टेनन्सी ही संपली, तुम्हाला जाणं गरजेचं आहे आणि तुम्हाला इमिडिएटली घर खाली करणं गरजेचं आहे. मग इथे जी काही तुमची सर्व्हिस आहे ती टर्मिनेट कशावरूनही झाली असो, तुम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली असो किंवा तुम्हाला टर्मिनेट गेलं असो किंवा तुम्हाला डेथ झाली असेल तुमची, तरीही इथे जे काही टेनंट तुमच्या बिहाफवर राहत आहे त्यांना जाणं गरजेचं असतं. या ॲक्टमध्ये पुढे काहीही दिलं असो पण सर्व्हिस टेनन्सीमध्ये इथे कंपल्सरी, मॅन्डेटरी, इथे स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे की जेव्हा सर्व्हिस संपेल तेव्हा टेनन्सी ही संपणारच आहे. प्रोव्हाइडेड दॅट द कॉम्पिटंट ऑथॉरिटी मे एंटरटेन अन ॲप्लिकेशन अंडर दिस सेक्शन्स ऑफ एक्सपायरी ऑफ द पिरियड इफ इट इज सॅटिस्फाईड दॅट द ॲप्लिकंट वॉज प्रिव्हेंटेड बाय द सफिशियंट कॉज फ्रॉम मेकिंग द ॲप्लिकेशन इन अ टाईम. ओके, इथे 30 दिवसाचा जो वेळ दिला आहे तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी, पण 30 दिवसानंतर थोडंफार लँडलॉर्डला ॲप्लिकेशन करण्यासाठी लेटही झालं असेल तरी कोर्टाचं सॅटिस्फॅक्शन झालं असेल की ठीक आहे, काही हरकत नाही, 4-5 दिवस लँडलॉर्डला लेट झालं तर कोर्ट मॅनेज करून घेईल जर सफिशियंट रिझन लँडलॉर्डकडे असतील तर. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट वेअर द टेनंट इज अ वर्कमॅन ऑर एम्प्लॉई हुज सर्व्हिस आर टर्मिनेटेड अँड डिस्प्यूट इन रिस्पेक्ट ऑफ ए टर्मिनेशन पेंडिंग बिफोर अ ट्रिब्युनल, कोर्ट or any other competent authority, the order for eviction shall not be passed until the tribunal, court or authority under the relevant law finally uphold the order of a termination. इथे म्हटलं आहे की समजा जर तुमच्या सर्व्हिसबद्दलच काही वाद सुरू असेल, तुमच्या टर्मिनेशनबद्दलच काही वाद सुरू असेल, भरपूर वेळा असतं की सर्व्हिसच तुमची डिस्प्यूटमध्ये आहे, सर्व्हिसबद्दल तुमच्यामध्ये कोर्टामध्ये डिस्प्यूट सुरू आहे, काहीही असो, कुठल्या ट्रिब्युनलमध्ये त्याच्या टर्मिनेशनवर वगैरे, ठीक आहे की नाही, कोणाला सस्पेंड करायचं असेल तर त्या टर्मिनेशनवर वाद सुरू आहे, तर जोपर्यंत त्या टर्मिनेशनचा इथे सूट लागणार नाही किंवा त्याच्यावर काही ऑर्डर येणार नाही तोपर्यंत इथे त्या टर्मिनेशनला डिक्लेअर करता येणार नाही आणि तुमच्या सर्व्हिसलाही, टेनन्सीलाही डिक्लेअर करता येणार नाही. ठीक आहे. इथे एक एक्सप्लेनेशन दिलं आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन द एक्सप्रेशन लँडलॉर्ड शॅल नॉट इन्क्लूड इन रिस्पेक्ट्स ऑफ ए सबटेनंट अ टेनंट हू हॅज सबलेट एनी प्रिमाइसेस और in respects of a deemed tenant, a tenant at whose instance the deemed tenant has come in occupation of the premises. ओके, तर इथे म्हटलेलं आहे की जो काही इथे सब टेनंट्स आपण आतापर्यंत बघितलं तर या सर्व्हिस टेनन्सीमध्ये असं काही चालणार नाही. जो लँडलॉर्ड आहे तो एम्प्लॉयर असला पाहिजे आणि एम्प्लॉई जो आहे तो इथे टेनंट असला पाहिजे, तरच इथे त्याला लँडलॉर्ड म्हणता येईल आणि त्याला टेनंट म्हणता येईल. सब टेनंट वगैरे असं इथे त्यांनी काही दिलेलं नाही आहे. ठीक आहे. इथे सर्व्हिस टेनन्सीमध्ये जो काही एम्प्लॉयर आहे तोच लँडलॉर्ड आणि एम्प्लॉई आहे तो टेनंट असणार आहे. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला सेक्शन 20, 21, 22 बद्दल कन्सेप्ट क्लिअर असतील आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जे काही नवीन पोर्शन आहे तो आपण बाकीचे सगळे सेक्शन्स आहेत ते एक व्हिडिओ बनवून आपण कव्हर करूया. थँक्यू सो मच फॉर